समाज कल्याण विभागचे हॉल तिकीट साइटवर उपलब्ध झालेले आहे। तर हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे, भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या की हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे, इनव्हॅलिड क्रेडिशनल असा एरर येत आहे। तर सर्वप्रथम साइटवर या, साइट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून डायरेक्ट साइटवर येऊ शकता। साइटवर आल्यानंतर आपल्याला एक आयडी लागणार आहे जो CSW पासून सुरुवात होणार आहे। जर तुम्हाला आयडी पासवर्ड नसेल तर तुम्ही मेल बॉक्समध्ये जाऊन सर्चमध्ये CSW टाइप करा, तुम्हाला फॉर्म भरल्याचा जो मेल असेल तो तुम्हाला दिसून पडेल आणि त्यामध्ये तो आयडी आणि पासवर्ड सुद्धा तुम्हाला मिळेल। तर तो आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे। तर सर्वप्रथम लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड चेंज करा याबद्दलचा सुद्धा मेसेज येऊ शकतो। तर तो पासवर्ड तुम्ही चेंज करा, तिथे तुम्ही तुमच्या आवडीचा पासवर्ड टाका आणि तो पासवर्ड लक्षात ठेवा, कारण परत लॉग आउट करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्यामुळे। तर सर्वप्रथम आयडी काढा, आयडीने आपल्याला लॉग इन करायचं आहे। तर CSW पासून आयडी सुरुवात होणार आहे। जर तुमच्याकडे आयडी असेल तर तुम्ही डायरेक्टली CSWचा आयडी टाका, तो पासवर्ड टाका आणि खाली दिलेला कॅप्चा टाका आणि साइन इनला क्लिक करा, म्हणजे लॉग इन करून घ्या। सर्वप्रथम लॉग इन केल्यानंतर तुम्ही भरलेले तुमचे संपूर्ण प्रोफाईल तुम्हाला दिसून पडेल। तर यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत। तर पोस्ट सिलेक्शनचा जे ऑप्शन दिलेला आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पोस्टसाठी फॉर्म भरलेले असेल, एक पोस्ट असेल किंवा अनेक पोस्ट असेल, तर यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण पोस्ट दिसून पडेल। तर तुम्हाला तिथे ॲक्शनचा ऑप्शन दिलेला आहे, तिथे तुम्हाला व्ह्यू म्हणून एक ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये येऊन जाणार। त्यानंतर तुम्हाला टॉप पोझिशनला 3 ऑप्शन दिलेले आहे, पेमेंट स्लिप आणि ॲडमिट कार्ड। तर ॲडमिट कार्डच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। ॲडमिट कार्डच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे ॲडमिट कार्ड बघू शकता। तर सर्वप्रथम ॲडमिट कार्डला क्लिक करा। ॲडमिट कार्डला क्लिक केलं आहे, बघू शकता इथे तुम्हाला सेंटर आणि डेट दिलेली आहे। त्यानंतर खाली तुम्हाला ॲडमिट कार्डचं एक ऑप्शन दिलेलं आहे आणि तिथे डाउनलोडसाठी तुम्हाला ॲरोसुद्धा दिलेला आहे। तर तिथे क्लिक करा। तिथे क्लिक केल्यानंतर तुमचे मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये ते हॉल तिकीट डाउनलोड होऊन जाणार। तर बघू शकता अशा प्रकारे हॉल तिकीट डाउनलोड होणार। यामध्ये तुम्हाला परीक्षा तारीख म्हणजे कधी तुमची एक्झाम आहे, त्यानंतर एक्झाम टाईम, रिपोर्टिंग टाईम आणि गेट क्लोजिंग टाईम याबद्दल संपूर्ण अपडेट दिलेली आहे। आणि यामध्ये तुम्हाला पद म्हणजे कोणत्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, त्यानंतर तुम्हाला तिथे सेंटरसुद्धा देण्यात आलेलं आहे की तुमचा पेपर कुठे आहे। तर या प्रकारे तुम्ही समाज कल्याण विभागाचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला मेसेज आला असेल की हॉल तिकीट उपलब्ध झालेली आहे, तर तुम्ही या प्रोसेसने तुमची हॉल तिकीट डाउनलोड करा आणि मेल चेक करा। मेलमध्ये तुम्हाला आयडी आणि पासवर्ड दिलेला आहे, सर्च करा CSW, तुम्हाला जो तुम्ही फॉर्म भरला त्या दिवसचा मेल तुम्हाला दिसून पडेल आणि त्यामधून तुम्ही तो आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करा आणि या प्रोसेसने तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर समाज कल्याण विभागाबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।